खेळ कुणाला दैवाचा कळला या ओळींची प्रचिती 24 एप्रिलला देसाईगंजमध्ये आली। नातेवाईकांचा लग्न सोहळा आटपून परतताना एका कुटुंबाने 50 किलोमीटर अंतर दुचाकीवरून कापले होते। गाव अवघ्या 3 किलोमीटरवरच असताना पावसाने गाठले, मात्र चोर पावलांनी पावसामागून काळ आल्याची कल्पना या निष्पाप कुटुंबाला नव्हती। हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। भारत राजगडे असं या व्यक्तीचं नाव आहे। हे कुटुंबात एकमेव कमवत होते। पत्नी अंकिता सुद्धा त्यांच्या सोबत होती। राजगडे कुटुंबीय 3 दिवसाआधी सासरवाडी चिखलढोकळा येथे गेले होते। लग्न समारंभ उरकल्यावर दुपारी 2 वाजता पत्नी व 2 मुलींना घेऊन भारत राजगडे दुचाकीवरून कुरखेडा देसाईगंज मार्गे आमगाव बुट्टीला जाण्यासाठी निघाले। गाव 3 किलोमीटरवर असताना तुळशी फाटा येथे मेघगर्जनासह पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे दुचाकी रस्त्यालगत उभी करून ते एका झाडाच्या आडोशाला गेले होते। मात्र काही वेळातच वीज कोसळली आणि चौघेही एकाच वेळी मृत्युमुखी पडले। एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने राजगडे कुटुंबाच्या घरी व देसाईगंज रुग्णालयात नातेवाईक व गावकऱ्यांनी गर्दी केली। वयोवृद्ध पुष्पा यांच्यासह अंकिता, राजगडीची आई सत्यवती व वडील माणिक दरवडे यांनी एकच आक्रोश केला। त्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावले, अनेकांचा अश्रूंचा बांध फुटला। तर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, पावसात झाडाखाली थांबू नये, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत।